आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिट्स काय असतात, आपल्याला युनिट्सची गरज काय आहे आणि युनिट्स कन्वर्ट का करायला लागतात हे आपण पाहणार आहोत. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ अ पेन. सो पेनच्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज तुम्ही इमॅजिन करू शकता. फॉर एक्झाम्पल इट्स कलर, इट इज ब्ल्यू, इट्स लेंथ, or sometimes we can measure its weight or its price. So basically these all are properties. आता ह्या प्रॉपर्टीजमधल्या काही प्रॉपर्टीज तुम्ही मोजू शकता आणि काही प्रॉपर्टीज मोजू नाही शकत. सो ज्या प्रॉपर्टीज आपण नाही मोजू शकत त्यांना आपण क्वालिटीज असं म्हणतो. द प्रॉपर्टीज विच वी कॅन मेजर आर कॉल्ड ॲज क्वांटिटीज. सो लेट्स लिस्ट देम डाऊन. सो कलर किंवा स्मूथनेस तुम्ही मेजर नाही करू शकत, तुम्ही सांगू शकताय वेदर इट इज गुड ऑर बॅड. क्वांटिटीजमध्ये यू कॅन मेजर दीज थिंग्स. लाईक लेंथ मी सांगू शकतो किती आहे, वेट किती आहे सांगू शकतो, प्राईस किती आहे हे सांगू शकतो. पण जर मी फक्त नंबर्स सांगितले देन दे आर युजलेस. आय नीड टू से समथिंग एक्स्ट्रा. सो हे जे नंबर्स आहेत वी कॉल देम ॲज न्यूमरिक व्हॅल्यूज. आणि नुसत्या न्यूमरिक व्हॅल्यूज कुठल्याही प्रॉपर्टीबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन देत नाहीत. टू गिव्ह दॅट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वी नीड समथिंग कॉल ॲज युनिट्स. सो देर आर 7 फंडामेंटल युनिट्स वी यूज: लेंथ, टाईम, मास, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. पण तुम्हाला स्कूल लेवलला ह्यातील फक्त 3 युनिट्स जास्त इम्पॉर्टंट आहेत: लेंथ, मास अँड टाईम. सो द फंडामेंटल युनिट्स आर लिस्टेड हिअर. So what are the fundamental units? So the units or the quantities which cannot be broken further. पण ह्या फंडामेंटल युनिट्स वापरून आपण काही युनिट्स तयार करतो विच आर कॉल्ड ॲज डिराइव्ड युनिट्स. फॉर एक्झाम्पल स्पीड. स्पीडचं युनिट असतं मीटर पर सेकंड ऑर किलोमीटर पर आवर. तुम्ही तुमच्या गाडीच्या स्पीडोमीटरमध्ये कधी तर पाहिलं असेल. सो स्पीडचं युनिट बनवताना आपण मीटर आणि सेकंड ह्यांचा वापर केला आहे. सो फंडामेंटल युनिट्सवरून हे बनवलेलं आहे. It is derived from the fundamental units. That's why it is a derived unit. We will take one more example like momentum. Suppose an elephant is running with some speed. Momentum of the elephant is 4000 kg meter per second. If you don't know anything about the momentum, don't worry. But the unit is kg meter per second, which is derived from 3 fundamental units: kg, meter and second. So I hope तुम्हाला fundamental unit आणि derived unit ह्यातला फरक लक्षात आलेला आहे. So let's move further. Why we convert units? So there are some reasons. The reason one is basically I will ask you one question. So which is heavy, a 5 milligram tablet or 200 gram bullet? Ask yourself. ह्यातलं काय हेवी असेल? औषधाची 500 मिलीग्राम टॅबलेट की 200 ग्रामची गनची बुलेट? सो तुम्ही फक्त नंबर्सकडे बघून चालणार नाही. तुम्हाला ह्या क्वांटिटीज कम्पेअर करण्यासाठी ह्या दोघांचे युनिट्स एकसारखे बनवणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला फेअर आयडिया येईल. दिस क्वेश्चन इज सिम्पल. ऑब्वियसली द 200 ग्राम बुलेट इज हेवियर, पण कधी कधी क्वांटिटीज कम्पेअर करण्यासाठी वी नीड टू कन्वर्ट द युनिट्स. द सेकंड रिझन इज इव्हॅल्युएटिंग फॉर्म्युले. तुम्हाला सायन्समध्ये, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये खूपदा असे फॉर्म्युले मिळतात ज्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना, पुट करताना युनिट्स कन्वर्ट करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल इफ आय टेक द स्पीड ऑफ द बाईक इज 120 किलोमीटर पर आवर. सो ती एका तासात 120 किलोमीटर जाऊ शकते. आणि मला जर विचारलं की ती 10 सेकंदात किती लांब जाईल, सो आपल्याला माहिती आहे की स्पीडचा फॉर्म्युला हा डिस्टन्स अपॉन टाईम असतो, किंवा डिस्टन्स कॅन बी रिटन ॲज स्पीड इन टू टाईम. मग मी जर स्पीड 120 kmph ठेवलं आणि टाईम 10 सेकंड ठेवलं तर 1200 किलोमीटर वुड बी द आन्सर. बट इट इज कम्प्लिटली रॉंग, कारण मी इथं युनिट्सना कन्वर्ट नाही केलेलं. त्यामुळं फायनल आन्सर हे किलोमीटरमध्ये नाही येणार. सो इथं आरला सेकंड कॅन्सल नाही करू शकत. सो तुम्हाला एक तर आरला सेकंडमध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा सेकंडला आरमध्ये, तरच यू विल गेट द आन्सर. सो दिस इज वाय वी नीड टू कन्वर्ट द युनिट्स. समजा एक रनर पळतोय आणि त्याची एक स्टेप ही 1 मीटरची आहे. जेव्हा तो 1000 स्टेप्स पळेल, वेन ही रन्स थ्रू 1000 स्टेप्स, वी कॉल इट ॲज 1 किलोमीटर. सो वॉट दिस किलोमीटर रिप्रेझेंट्स? So these are called as multiples. So किलो, मेगा, गिगा हे काही शब्द आहेत, हे मोठ्या क्वांटिटीज दाखवण्यासाठी यूज करतो. फॉर एक्झाम्पल 1 किलोमीटर मीन्स 1000 मीटर, और त्यालाच आपण एक्सपोनंट्समध्ये 10⁻³ मीटर लिहू शकतो.
जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठा मल्टिपल हवा असेल, ह्याच्यापेक्षा मोठी क्वांटिटी तुम्हाला शो करायची असेल, देन यू यूज मेगा. 1 मेगा मीटर. जनरली मीटरसाठी हे यूज केलं जात नाही, बट मेगा स्टँड्स फॉर 10⁶. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा 11.2 मेगावॅटचा आहे असं कुठंतरी न्यूजमध्ये ऐकलं असेल. सो बेसिकली त्याचा अर्थ आहे 11.2 इंटू 10⁶ वॅट. म्हणजे हे खूप मोठं युनिट आहे. जर आपल्याला ह्याच्यापेक्षाही मोठं युनिट हवं असेल, देन वी यूज गिगा, विच इज 10⁹. जनरली तुम्ही गिगा हे कम्प्युटर्ससाठी ऐकलं असेल. लाईक किलोबाईट इज KB, मेगाबाईट इज MB आणि गिगाबाईट इज GB. आता हे टेराबाईटपर्यंत गेलेलं आहे आणि तुम्ही गिगाचं जर व्हॅल्यू पाहिली तर इट इज अराउंड 10⁹. आता जर मला खूप लहान लहान गोष्टी रिप्रेझेंट करायच्या असतील तर आय यूज सब मल्टिपल्स. सो लेट्स अंडरस्टँड वॉट सब मल्टिपल्स आर. आपण सब मल्टिपल्सचा फील घेऊया. तुम्ही डेली लाईफमध्ये खूपदा ऐकलेले आहेत, फक्त त्यांना मल्टिपल्स म्हणायचं की सब मल्टिपल्स मे बी तुम्ही आज शिकत असाल. सो इफ आय टेक अ बार ऑफ 1 मीटर, 1 मीटर लांबीचा मी एक बार घेतला आहे आणि इफ आय टेक 100 पार्ट्स आउट ऑफ इट, त्याचे मी 100 पार्ट्स केले. डायग्रॅममध्ये सध्या 100 पार्ट्स नाही आहेत, सो डोंट गो काउंटिंग इट. बट लेट्स अज्युम इफ आय मेक 100 पार्ट्स ऑफ 1 मीटर, त्यातला एक पार्ट जो असतो इट इज कॉल्ड ॲज सेंटीमीटर. सो सेंटी इज 100th पार्ट. म्हणजे कुठल्याही गोष्टीचे 100 पार्ट केले तर त्यातला एक पार्ट जो असतो त्याला आपण सेंटी असं जोडतो. 1 मीटर इज 100 सेंटीमीटर और 1 सेंटीमीटर इज 1/100 मीटर. सो एका मीटरचे 100 पार्ट्स केल्यानंतर त्यातला एक पार्ट, और इन डेसिमल्स वी कॅन राईट इट ॲज 0.01 मीटर. आता मी हाच सेंटीमीटर जर मी उचलला आणि त्याचे परत मी जर 10 पार्ट्स केले तर त्यातला एक पार्ट हा मिलीमीटर होतो. सो कॅन यू गेस की हा मिलीमीटर मीटरचा कितवा पार्ट असेल? सो यस, 1 मीटर मीन्स 100 सेंटीमीटर अँड 1 सेंटीमीटर मीन्स 10 मिलीमीटर. सो बेसिकली 1 मीटर इज 1000 मिलीमीटर. सो जेव्हा आपण एखादी मिली नावाची गोष्ट आणतो त्यावेळी ते 1000 पार्ट्सना रिप्रेझेंट करतं. सो जस्ट रिमेंबर दीज थिंग्स. और I can say 1 millimeter is 10th part of 1 centimeter or 1000th part of 1 meter. सो जेव्हा तुम्ही ह्या कन्सेप्ट्स ग्रास्प करता त्यावेळी युनिट कन्व्हर्जन हे खूप सोपं बनून जातं. सो दॅट्स वाय आय हॅव रिप्रेझेंटेड दीज क्वांटिटीज युझिंग सम डायग्रॅम्स. सो बेसिकली सब मल्टिपल्समध्ये आपण काय काय बघणार आहे? सेंटी इज बेसिकली 100th पार्ट आणि सेंटीमीटर म्हणजे मीटरचा 100th पार्ट. सो त्याला आपण 1/100 मीटर लिहिणार आहे किंवा 10⁻² मीटर. इफ यू आर नॉट क्लिअर विथ द एक्सपोनंट्स, तुम्ही आपल्या चॅनेलवर एक्सपोनंट्सचे व्हिडिओज पाहू शकता. 1 मिलीमीटर, मिली मीन्स 1000 पार्ट ऑफ समथिंग. सो 1 मिलीमीटर इज 1000th पार्ट ऑफ मीटर. एका मीटरचे 1000 पार्ट केले की त्यातला एक असतो तो मिलीमीटर. सो वी कॅन राईट इट ॲज 10⁻³ मीटर. जस्ट टेक द फील ऑफ दिस. 10⁻³ इज इट अ बिगर नंबर और इज इट अ स्मॉलर नंबर? जेव्हा तुम्ही याचा फील घेता त्यावेळी हे सोपं व्हायला सुरू होतं. अजून सब मल्टिपल्स आहेत जे तुम्हाला सायन्समध्ये लागतात, लाईक मायक्रोमीटर. मायक्रो इज अगेन मच स्मॉलर क्वांटिटी, जिथं आपण 10⁻6 किंवा मायक्रोमीटर जेव्हा मी म्हणतो आहे त्यावेळी एका मीटरचे जेव्हा मी 10⁶ पार्ट्स करतो आहे त्यावेळी त्यातला एक पार्ट म्हणजे 1 मायक्रोमीटर. किंवा याला उलटं म्हणू शकता, 1 मायक्रोमीटर इज 1/10⁶ पार्ट ऑफ मीटर. और 1/10⁶ आपण 10⁻6 असंही म्हणतो. 1 नॅनोमीटर इज अगेन मच स्मॉलर. नॅनो टेक्नॉलॉजीज वगैरे ज्या काय बिल्ड झालेत दीज आर अराउंड दिस डायमेन्शन. सो इट इज 10⁻৯ मीटर. आणि त्याच्यापेक्षाही लहान इज रिप्रेझेंटेड बाय पिकोमीटर. सो पिको इज 10⁻12. सो हाऊ यू कॅन रिमेंबर दिस? सो दीज आर मच पॉप्युलर सब मल्टिपल्स यू यूज इन सायन्स. ह्याच्यापेक्षा वेगळे सब मल्टिपल्स तुम्ही काही यूज नाही करत. सो सेंटीमीटर इज 10⁻², मिलीमीटर इज 10⁻³ आणि त्यानंतर मायक्रो, नॅनो आणि पिको हे 10⁻³ मल्टिपल्समध्ये आहेत बघा. -3, -6, -9, -12. अँड विथ प्रॅक्टिस विल बी मोर कम्फर्टेबल विथ दिस सब मल्टिपल्स. सो डोंट वरी अबाउट इट. चला आपण काही क्वेश्चन सोडूया ज्याच्यामध्ये आपल्याला लेंथचे युनिट्स कन्वर्ट करायचे आहेत. सो लेट्स टेक द फर्स्ट क्वेश्चन. 2.4 सेंटीमीटर मीन्स हाऊ मेनी मिलीमीटर्स? सो तुम्हाला युनिट कन्वर्ट करताना फक्त ह्या युनिटकडे फोकस करायचं. बाकी नंबर्स दे विल टेक केअर ऑफ देमसेल्व्स. दिस इज अ ट्रिक. सो 2.4 तुम्ही आहे तसं लिहाल. इंटू 1 सेंटीमीटर आहे बेसिकली. सो सेंटीमीटर मीन्स 10 मिलीमीटर. सो 1 सेंटीमीटर इज बेसिकली 10 मिलीमीटर.
So this value would be 2.4 into 10 or 24 millimeter. So the answer to this question is 24 millimeter. Going to the second question. Now it is reversed. 5 millimeters means how many centimeters? सो आपल्याला माहिती आहे की मिलीमीटर हे लहान युनिट आहे आणि सेंटीमीटर हे मोठं युनिट आहे. त्यामुळं आपल्याला ह्या मिलीमीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करताना तो सेंटीमीटरचा कितवा पार्ट आहे हे फील असणं गरजेचं आहे. सो आय कॅन राईट 5 millimeter. So it is basically 5 into 1 millimeter or 5 into. Now 1 millimeter is 1/10 part of centimeter, right? Or you can write this as 5 into 1 millimeter is 0.1 of centimeter. सो तुम्हाला डेसिमल्समध्ये फील येतो का फ्रॅक्शन्समध्ये हे तुम्ही ठरवा आणि त्यानुसार तुम्ही पुढं प्रोसीड करू शकता. 5/10 दॅट इज 0.5 सेंटीमीटर. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन इज 0.5 सेंटीमीटर. Going to the third question. 10 micrometer means how many meters? So now think about this. Micro आणि मीटर ह्यातलं कोण मोठं आहे? सो ऑब्वियसली मीटर. सो मीटरचे जेव्हा तुम्ही 10⁶ पार्ट्स बनवता त्यातला एक पार्ट म्हणजे मायक्रोमीटर असतो. सो हा फील असला तरच तुम्हाला हे युनिट कन्व्हर्जन्स प्रॉपरली जमणार आहेत. सो तुम्हाला जर हे मायक्रो वगैरे कन्फ्यूज करत असतील तर तुम्ही परत मागच्या पार्टमध्ये जाऊन मायक्रो म्हणजे नेमकं काय ह्याचा विचार करू शकता. So this is the sub multiple. So this is the smaller quantity. So I can write 10 into 1 micrometer or 10 into 1 micrometer is basically 1/10⁶ part of meter. मीटरचे मी खूप सारे पार्ट्स बनवले की मायक्रोमीटर तयार होतो. Or I can write it as 10 into 10⁻⁻⁶ of meter. सो तुम्ही डायरेक्टली हे करू शकता की जेव्हा जेव्हा मायक्रो दिसेल तुम्ही 10⁻⁻⁶ ने मल्टिप्लाय करा. सो 10ची पॉवर 1 आहे आणि 10ची पॉवर -6 आहे. सो यांची ॲडिशन होईल. सो द आन्सर विल बी 10⁻⁵ मीटर. सो वी हॅव ऑलरेडी सीन द एक्सपोनंट रूल्स इन अल्जेब्रा स्किल्स. सो यू कॅन गो बॅक अँड रिवाइज इट. गोइंग टू द फोर्थ क्वेश्चन. 1 मायक्रोमीटर्स मीन्स हाऊ मेनी मिलीमीटर्स. नाव अगेन तुम्हाला युनिट्स कन्वर्ट करताना कुठलं युनिट मोठं आहे कुठला सब मल्टिपल मोठा आहे ह्याचा फील असणं गरजेचं आहे. सो लेट्स सॉल्व दिस. सो थिंक लाईक दिस. 1 मीटरचे जेव्हा मी 10⁻³ पार्ट्स केले त्यावेळी मिलीमीटरमध्ये कन्वर्ट झालं ते. जेव्हा मी त्याचे 10⁶ पार्ट्स केले त्यावेळी ते मायक्रोमीटरमध्ये कन्वर्ट झालं. सो आस्क युअर सेल्फ मिलीमीटरला कितीनं डिवाईड केलं की मायक्रोमीटर तयार होतं. सो येस जेव्हा मी 1 मिलीमीटरचे 1000 पार्ट्स करतो अजून 1000 पार्ट्स त्यावेळी मायक्रोमीटर तयार होतं. सो हा फील तुम्ही जर घेतला तर तुम्हाला दुसरं काय पाठांतर करायची गरज पडत नाही. So I can write 1 micrometer. Micro is basically 1/1000th part of millimeter. So the answer to this question will be 0.001. So 1 micrometer is 0.001 millimeter or 1 millimeter means 1000 micrometers. So I hope you are clear with this fourth question. If not, तुम्ही परत एकदा व्हिडिओ मागे जाऊन थोडं परत चेक करू शकता. इफ यू हॅव द डाऊट राईट इन द कमेंट सेक्शन. टू फाइंड द एरिया ऑफ दिस रेक्टँगल वी नीड टू मल्टिप्लाय द लेंथ विथ द ब्रेथ अँड वी कॅन डू इट 15 सेंटीमीटर इंटू 12 सेंटीमीटर और इट कॅन बी रिटन ॲज 180 सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर और सेंटीमीटर स्क्वेअर. सो आवर गोल इज टू कन्वर्ट दिस सेंटीमीटर स्क्वेअर इंटू अदर युनिट्स. सो सेंटी इज द सब मल्टिपल वी ऑलरेडी नो. सो जर मी ह्याचा एरिया मीटर स्क्वेअरमध्ये लिहायचं असेल सो वॉट वी कॅन डू. सो थिंक अबाउट दिस. सो द एरिया इज 180 सेंटीमीटर स्क्वेअर. आपण ह्याला असंही लिहू शकतो की 180 इंटू 1 सेंटीमीटर द होल स्क्वेअर. इज इट करेक्ट ऑर नॉट? ओके. ऑर वी कॅन राईट इट ॲज 180 इंटू. आता 1 सेंटीमीटर म्हणजे काय आहे? आस्क युअर सेल्फ. डोंट गो इंटू मॅथमॅटिक्स डिरेक्टली. सो मीटरचे जेव्हा आपण 100 पार्ट्स करतो त्यावेळी 1 सेंटीमीटर बनतो. सो 1 सेंटीमीटरला मीटरमध्ये कसं लिहू शकतो? सो 1 सेंटीमीटर इज 1/100 ऑफ मीटर. 1/100 कॅन बी रिटन ॲज 1/10⁻², or 1/10⁻² can be written as 10⁻². So 1 centimeter can be written as 10⁻² meter. And when you square it, 10⁻², so 10⁻⁴ बनेल आणि मीटर स्क्वेअर कॅन बी रिटन. सो तुम्ही इथं पाहू शकता हाऊ टू कन्वर्ट सेंटीमीटर स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर. सो जनरली तुम्हाला फिजिक्समध्ये जे एरियाचे युनिट्स
भेटतात ते सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये असतात आणि त्यांना तुम्हाला SI युनिट्समध्ये कन्वर्ट करणं गरजेचं असतं. सो दिस इज हाऊ यू डू द युनिट कन्वर्जन. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वांटिटी, दॅट इज व्हॉल्यूम. मी इथे एक छोटीशी डिस्क घेतली आहे, सिलेंडर घेतलं आहे आणि त्याचं व्हॉल्यूम ऑलरेडी आपण फाइंड आउट केलं आहे. सो द व्हॉल्यूम इज 24 सेंटीमीटर क्यूब. पण मला हे व्हॉल्यूम मीटर क्यूबमध्ये लिहायचं आहे. सो हाऊ आय कॅन डू इट? सो आय कॅन राईट दिस 24 सेंटीमीटर क्यूब लाईक 24 इंटू 1 सेंटीमीटर द क्यूब. सो 1 सेंटीमीटर म्हणजे मीटरचा कितवा पार्ट आहे? आस्क युअर सेल्फ. सो इट इज ऑब्वियसली 100th पार्ट. सो तुम्ही याला 10⁻² असंही लिहू शकता, 10⁻² इंटू 1 मीटर. आणि त्यामुळं फायनली यू कॅन राईट इट ॲज 24 इंटू 10⁻⁶. अँड नाव दिस इज कन्वर्टेड फ्रॉम सेंटीमीटर क्यूब टू मीटर क्यूब. तुम्ही हे तयार करायला शिकला तर मग तुम्हाला कुठल्या युनिट कन्वर्जनची भीती राहणार नाही. नाव वी विल सॉल्व सम एरिया कन्वर्जन क्वेश्चन्स. सो आपण जे काय एरियाचे युनिट्स पाहिलेत, लेट्स लर्न हाऊ टू कन्वर्ट देम. सो द फर्स्ट क्वेश्चन इज 1.2 सेंटीमीटर स्क्वेअर इज व्हॉट मीटर स्क्वेअर. सो आपण याला कन्वर्ट करू शकतो. सो सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे बेसिकली काय, तर इट इज 1 सेंटीमीटर इंटू 1 सेंटीमीटर और 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर. किंवा आपण ह्याला 1/100 पार्ट ऑफ मीटर असं लिहू शकतो. और ऑलरेडी वी हॅव सीन वी कॅन राईट दिस ॲज 10⁻² स्क्वेअर और 10⁻⁴. सो बेसिकली याचा अर्थ असा आहे की सेंटीमीटर स्क्वेअरला जर तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, मीटर स्क्वेअरमध्ये, तर यू नीड टू मल्टिप्लाय विथ 10⁻⁴. दॅट्स इट. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 1.2 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. दिस इज द आन्सर. Going to the second question, 24 millimeter square means dash meter square. So let's see how to solve this. So we can write 24 millimeter square can be written as 1 millimeter the whole square. So 1 millimeter means what? Ask yourself. It is 1000th part. तो 1000वा पार्ट आहे मीटरचा. सो आय कॅन राईट इट एज 1/1000 किंवा त्याला आपण 10⁻³ मीटर असं सुद्धा लिहू शकतो आणि त्याचा स्क्वेअर. सो बेसिकली इट विल बी 24 इंटू 10⁻³ स्क्वेअर, हा 10⁻⁶ असेल आणि मग मीटरचा स्क्वेअर झाल्यामुळे दिस विल बी मीटर स्क्वेअर. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 24 इंटू 10⁻⁶ मीटर स्क्वेअर. सो ह्याला आपण सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहिण्यासाठी आय कॅन राईट इट ॲज 2.4 इंटू 10⁻. नाव सी 24ला 2.4 करण्यासाठी आपल्याला 10ने डिवाईड करावं लागेल आणि त्यामुळं इथं 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि जेव्हा 10ने 10⁻⁶ मल्टिप्लाय कराल इट विल बिकम 10⁻⁵ मीटर स्क्वेअर. सो तुम्हाला सायंटिफिक नोटेशन जर क्लिअर करायचे असतील तर डेसिमल ह्या चॅप्टरमध्ये वी हॅव ऑलरेडी टेकन इट. सो यू कॅन गो अँड चेक. सो लेट्स गो टू द थर्ड क्वेश्चन. 0.25 सेंटीमीटर क्यूब मीन्स डॅश मीटर क्यूब. सो तुम्हाला ह्या नंबरला घाबरायची गरज नाही आहे. 0.25 तुम्ही तसंच ठेवू शकता. तुम्हाला ह्या युनिटची काळजी घ्यायची आहे फक्त. सो सेंटीमीटर क्यूबला 1 सेंटीमीटरचा क्यूब असं लिहू शकतो आपण. और दिस कॅन बी रिटन ॲज 0.25 इंटू. नाव 1 सेंटीमीटर इज बेसिकली 100वा पार्ट आहे तो मीटरचा. सो आय कॅन राईट इट ॲज 1/100 और 10⁻² आणि त्याचा आपण क्यूब करू. सो बेसिकली द आन्सर वुड बी 0.25 इंटू 10⁻² क्यूब म्हणजे 10⁻⁶ होईल आणि हे सेंटीमीटर आपण मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट केलं. सो दिस इज हाऊ यू डू इट. सो तुम्ही हे लक्षातही ठेवू शकता की सेंटीमीटर क्यूबला मीटर क्यूबमध्ये करताना 10⁻⁶ने मल्टिप्लाय करायचं. गोइंग टू द लास्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन. सो 100 millimeter क्यूब मीन्स डॅश मीटर क्यूब. सो अगेन राईट दिस 100 ॲज इट इज. नाव आस्क युअर सेल्फ व्हॉट इज 1 millimeter इन द टर्म्स ऑफ मीटर. सो इट कॅन बी रिटन ॲज 1 millimeter क्यूब. सो 1 millimeter इज 1000th पार्ट, तो 1000वा पार्ट आहे मीटरचा. सो आय कॅन राईट इट ॲज 100 इंटू 1/1000 और 10⁻³ चा क्यूब. और वी कॅन राईट दिस ॲज 100 इंटू 10⁻⁹ अँड इट इज कन्वर्टेड इंटू मीटर क्यूब. सो बेसिकली 1 millimeter इज 10⁻³ मीटर आणि त्याचा क्यूब झाल्यामुळं वी कॅन राईट दिस ॲज 100 इंटू 10⁻⁹ मीटर क्यूब. और तुम्ही हे 2 zeros कट करून 100 डिवाइड करून इथं 100 मल्टिप्लाय करू शकता. सो बेसिकली इट विल बी 1 इंटू 10⁻⁷. So it is again the basics of scientific notation. You can go and check it out. व्हॉल्यूम हे फक्त सॉलिड्सचं नाही तर लिक्विड्सचं सुद्धा मोजलं जातं.
लाईक वॉटर, मिल्क, सिरप. सो प्रत्येक वेळी सेंटीमीटर क्यूब, मीटर क्यूब ह्यामध्येच व्हॉल्यूम मोजलं जाईल असं नाही. समटाईम्स इट इज मेजर्ड इन ml, लिटर. सो लिटर, मिलीलिटर हे सगळे व्हॉल्यूमचेच युनिट्स आहेत जे कमर्शियल पर्पजसाठी आपण यूज करतो. सो तुम्हाला एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची आहे की ड्रॉपरमधून जर एक थेंब हा 1 ml पडला असेल तर त्यालाच आपण 1 सेंटीमीटर क्यूब असं सुद्धा म्हणतो. और सेंटीमीटर क्यूब ह्याला शॉर्टमध्ये CC असं सुद्धा म्हणतात. सो इट इज बेसिकली क्यूबिक सेंटीमीटर और सेंटीमीटर क्यूब. सो यू नीड टू रिमेंबर दिस. 1 centimeter cube is 1 ml. So now think about this. If I take 1 centimeter cube as 1 milliliter or ml, 1 centimeter cube म्हणजे मीटरचा केवढा पार्ट आहे? थिंक अबाउट दिस. सो इट इज बेसिकली 1 × 10⁻⁶ मीटर क्यूब. आणि मिलीलिटर म्हणजे मिली हा कितवा पार्ट आहे लिटरचा? सो बेसिकली इट इज मिली मीन्स 1000th पार्ट. सो आय कॅन राईट इट ॲज 10⁻³ लिटर. किंवा आपण जर 10⁻⁶ ने दोन्हीकडे डिवाईड केलं, सो डावीकडे लेफ्ट हँड साईडला 1 मीटर क्यूब उरेल आणि राईट हँड साईडला 10⁻³ मायनस ऑफ -6, और आय कॅन राईट इट ॲज 1 मीटर क्यूब इज 1 × 10⁻³ लिटर किंवा 1 मीटर क्यूब इज 1000 लिटर. आता हे थोडंसं फील येण्यासारखं आहे. तुम्हाला वरचे कन्व्हर्जन्स थोडे टफ गेले असतील, सो यू कॅन रिवाइंड दिस व्हिडिओ अँड थिंक अबाउट दिस. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दिस कन्व्हर्जन. 1 मीटर क्यूब इज 1000 लिटर. ह्याचा अर्थ आहे की तुम्ही जर एक टँक बनवला 1 मीटर हाईट, 1 मीटर लेंथ, 1 मीटर ब्रेड्थ, तर त्याच्यामध्ये जे काही पाणी बसेल दॅट इज ऑफ 1000 लिटर. सो तुम्हाला व्हॉल्यूमचे युनिट कन्वर्ट करताना खूप साऱ्या गोष्टी लक्षात न ठेवता एवढंच लक्षात ठेवायचं आहे की 1 मीटर क्यूब मीन्स 1000 लिटर अँड 1 सेंटीमीटर क्यूब मीन्स 1 ml. सो दॅट इज इनफ फॉर फिजिक्स. चला आपण जे काय पाहिलं, लेट्स सॉल्व सम युनिट कन्वर्जन क्वेश्चन्स बेस्ड ऑन दॅट. So the first question is 20 ml means what liter? So basically तुम्हाला इथं लिटरला लिटरमध्येच कन्वर्ट करायचं आहे, फक्त एक सब मल्टिपल आला आहे. सो यू कॅन राईट दिस ॲज 20 milliliter. नाव मिली मीन्स वॉट? इट इज 1000th पार्ट. सो इट इज बेसिकली 1/1000 लिटर. और यू कॅन राईट दिस ॲज 10⁻³ लिटर. और यू कॅन राईट दिस ॲज 20 × 10⁻³ लिटर. और तुम्ही हा 0 कट करण्यासाठी 10 इकडे डिवाइड कराल तर 10 इथं मल्टिप्लाय करा. सो द आन्सर विल बी 2 × 10⁻² लिटर. और बेसिकली इट वुड बी 0.02 लिटर. सो तुम्ही हाच क्वेश्चन अजून काही सोप्या पद्धतीने सोडवू शकला असता. बट राईट नाव तुम्हाला सायंटिफिक नोटेशन्स वापरायला जमतात का हे महत्त्वाचं आहे. सो लेट्स गो टू द सेकंड क्वेश्चन. 500 ml मीन्स व्हॉट सेंटीमीटर क्यूब? सो आता आपल्याला लिटरला लिटरमध्ये नाही कन्वर्ट करायचं आहे, आपल्याला लिटरच्या युनिट्सना लेंथच्या युनिट्समध्ये न्यायचं आहे. सो ह्यासाठी आपल्याला काही स्टँडर्ड रिलेशन्स माहीत पाहिजेत की 1 क्युबिक सेंटीमीटर मीन्स 1 ml और 1 ml इज 1 सेंटीमीटर क्यूब. सो यूजिंग दॅट आय कॅन राईट 500 ml. इट कॅन बी रिटन ॲज 1 ml. सो आय कॅन राईट दिस ॲज 500 × 1 ml means 1 centimeter cube, or the answer will be 500 centimeter cube. So the answer to this question will be 500 centimeter cube. So it was a basic conversion, but I hope you are clear की आपण एकदम फंडामेंटल वेनं कसं युनिट्स कन्वर्जन करू शकतो. सो गोइंग टू द थर्ड क्वेश्चन. 0.25 मीटर क्यूब म्हणजे किती लिटर? सो अगेन मीटरला लिटरच्या फॉर्ममध्ये न्यायचं आहे आपल्याला. सो 0.25 मीटर क्यूब, ऑलरेडी वी नो it is 1 meter cube. So 0.25 into 1 meter cube आपल्याला स्टँडर्ड ऑलरेडी माहिती आहे, इट इज 1000 लिटर. सो आपण ह्याला जर सिम्प्लिफाय केलं तर इथं ह्या 2 झिरोजमुळं हा डेसिमल पॉईंट 2 नंबर्सनी शिफ्ट होईल अँड दिस विल बी द आन्सर 250 लिटर. सो द आन्सर टू दिस क्वेश्चन विल बी 250 लिटर. गोइंग टू द लास्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन. 400 ml मीन्स हाऊ मेनी मीटर क्यूब्स? सो तुम्ही याला कसं कन्वर्ट करू शकता? सो आपण मिलीलिटरवरून पहिला लिटरकडे जाऊ शकतो आणि लिटरकडून मीटर क्यूबकडे जाऊ शकतो, और मिलीलिटरवरून सेंटीमीटर क्यूबकडे जाऊ शकतो आणि सेंटीमीटर क्यूबकडून मीटर क्यूबकडे जाऊ शकतो. सो दीज आर 2 स्ट्रॅटेजीज. सो आय वुड सजेस्ट गोइंग फॉर द लिटर कन्वर्जन. सो लेट्स सी हाऊ. 400 ml. So it is basically 1000th part of liter, right? So I can write this as 400 ml. Milli is basically 10⁻³ of liter, or it can be written as 0.4 liter.
आता ह्याला जर आपल्याला मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करायचं असेल, सो वी नीड टू गो बॅक टू दॅट रिलेशन की 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर्स, और 1 लिटर इज 1/1000 ऑफ मीटर क्यूब, और 1 लिटर इज 10⁻³ ऑफ मीटर क्यूब. सो आपल्याला ह्या लिटरला असं लिहिता येईल 0.4 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. सो मी काय केलं आहे पहा, लिटरच्या ऐवजी 10⁻³ मीटर क्यूब असं सबस्टिट्यूट केलं आहे. सो द फायनल आन्सर वुड बी 0.4 इंटू 10⁻³ किंवा आपण 0.4 ह्याला 4 बनवण्यासाठी 10ने मल्टिप्लाय करू, तसं 10⁻³ ला 10ने डिवाइड करावं लागेल. सो द आन्सर विल बी 4 इंटू 10⁻⁴ मीटर क्यूब. चला आपण मास डिफाईन करू. व्हॉट इज मास? इट इज बेसिकली अमाऊंट ऑफ मॅटर. एखाद्या गोष्टीमध्ये मॅटर किती जास्त प्रेझेंट आहे दॅट ॲज अ मास. आणि हे वेटपेक्षा थोडंसं वेगळं आहे. आपण मास आणि वेट ह्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे नंतर कधी तर पाहू. बट राईट नाव वी आर मोर इंटरेस्टेड इन टू युनिट्स ऑफ मासेस. सो लेट्स टेक सम एक्झाम्पल्स. तुम्ही मासचे कोणते कोणते युनिट्स आजपर्यंत पाहिलेत? फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही टॅब्लेट्स वगैरे यांच्याबद्दल बोलता त्यावेळी जनरली तो जो काय कंटेंट आहे, जो काय मास आहे, दॅट इज गिवन इन मिलीग्राम्स, राईट? Sometimes we measure the mass in grams and sometimes we measure heavy objects in kilograms. जेव्हा आपण 1000 ने ग्रामला मल्टिप्लाय करेन और 1000 ग्राम दे मेक अप 1 किलोग्राम. सो वी हॅव ऑलरेडी सीन व्हॉट इज किलो. जेव्हा मी ग्रामचे 1000 पार्ट्स करेन त्यावेळी एक पार्ट हा मिलीग्राम असेल. सो दीज आर 3 युनिट्स वी यूज इन फिजिक्स. सो वी कॅन से दॅट 10⁻³ grams is 1 kilogram or 10⁻³ grams is 1 milligram. So let us solve some problems on unit conversions of masses. So the first question is 24 gram means how much kilogram? So तुम्ही तर पाहू शकता ग्रामला आपल्याला किलोग्राममध्ये कन्वर्ट करायचं. We can write that 1 kilogram is 1000 gram, or we can also write, if you divide with 1000 on both the sides, we can say that 1/1000 kg is equal to 1 gram. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला 1 ग्राम एवढी क्वांटिटी दिली जाते, तुम्ही त्याला किलोग्राममध्ये लिहिण्यासाठी डिवाइड इट विथ 1000. दॅट इज अ बेसिक रूल यू शुड रिमेंबर. सो लेट अस सॉल्व इट हिअर. 24 ग्राम मीन्स हाऊ मच किलोग्राम. सो 24/1000. नाउ दिस ग्राम इज कन्वर्टेड इनटू किलोग्राम. So I can say that there are 3 zeros. So the decimal point will shift by 3 places and the answer will be 0.024 kilogram. So जेव्हा जेव्हा तुम्हाला ग्रामला किलोग्राममध्ये कन्वर्ट करायचं आहे, just divide it with 1000, you will get the answer. So let us solve the second question. 0.5 kilogram means how many grams? So आता आपल्याला किलोग्रामला ग्राममध्ये कन्वर्ट करायचं आहे. So basically 1 kilo means 1000. So 1 kilogram means 1000 gram. So 0.5 into 1000, that is एका झिरोमुळं आपण एक डेसिमल उजवीकडे शिफ्ट करू शकतो. दॅट इज 5 into 100 or 500 gram. That is answer. Going to the third question. 10 milligrams means how many grams? So तुम्ही तर पाहू शकता ग्रामला ग्राममध्येच राहायचं आहे, पण मिली इट इज अ सब मल्टिपल. सो व्हॉट इज मिली? मिली इज 1000th पार्ट ऑफ ग्राम. सो ह्याला आपण असं लिहू शकतो की 10 into 1 milligram. So think about this. What is 1 milligram? It is basically 10 into 1000th part of gram. Or we can cancel this 1 0 and 1 upon 100, that can be written as 0.01 gram. Going to the fourth question. 100 milligram means how many kilograms? So if you see carefully, it is a very big unit conversion. कारण आपल्याला मिलीमधून किलोमध्ये जायचं. So we can use the scientific notation here. See, let's first convert this milligram into gram and then convert gram into kilogram. So मिलीग्रामला ग्राममध्ये कन्वर्ट करताना म्हणजे मिली म्हणजे किती आहे तर 10⁻³ ग्राम. सो आपण मिलीग्रामला ग्राममध्ये कन्वर्ट केलं. नाव ग्राम म्हणजे काय तर किलोग्रामचा 1000वा पार्ट. सो 1 ग्राम कॅन बी रिटन ॲज 10⁻³ किलोग्राम. सो मला असं वाटतं की तुम्हाला एक आयडिया आलेली आहे की हाऊ टू डू इट. सो लेट्स डू इट. सो 100 milligram, let's write is 1 milligram, can be written as 100 into 1 milligram means what? This milli, it
इट शोज इट इज 1000th पार्ट, त्यामुळे तुम्ही याला 10⁻³ असं लिहू शकता. सो इट इज 1 × 10⁻³ नाव इट इज कन्वर्ट इन टू ग्राम्स. आता हे ग्राम म्हणजे काय, व्हॉट इज दिस ग्राम, इट इज 1000th पार्ट ऑफ किलोग्राम. सो आय कॅन राईट फर्दर 100 × 1 × 10⁻³ and now this gram can be written as 10⁻³ आणि आता त्याला आपण किलोग्राममध्ये कन्वर्ट केलं आहे. सो फायनली ऑन सॉल्विंग विल गेट द आन्सर ॲज 10⁻⁴ किलोग्राम or we can write it as 0.0001 kilogram. What is density? So we can understand it by some example. पहिल्या क्यूबमध्ये मास कमी आहे पण दुसऱ्या क्यूबमध्ये तेवढ्याच व्हॉल्यूममध्ये मास जास्त आहे. सो डेन्सिटी can be written as mass that occupied per unit volume. सो दिलेल्या व्हॉल्यूममध्ये जेवढं जास्त मास बसेल तेवढी जास्त त्या ऑब्जेक्टची डेन्सिटी असेल. सो आता आपण याचं युनिट पाहूया, काय युनिट असू शकतं. सो बेसिकली मास इज मेजर्ड इन किलोग्राम, व्हॉल्यूम इज मेजर्ड इन मीटर क्यूब. कधी कधी आपण मास हे ग्राममध्ये सुद्धा मोजतो आणि व्हॉल्यूम हे सेंटीमीटर क्यूब किंवा CC मध्ये सुद्धा मोजतो ऑर सेंटीमीटर क्यूब. सो डेन्सिटीचे युनिट्स हे kg/m³ असू शकतो किंवा ग्राम/cm³ किंवा कधी कधी ह्याला ग्राम/cc असं सुद्धा लिहितात. सो लेट्स टेक सम रिअल लाईफ एक्झाम्पल्स टू अंडरस्टँड द डेन्सिटी बेटर. सो तुम्हाला इथं 2 सबस्टन्स दिलेले आहेत, पेट्रोल अँड वॉटर, आणि त्यांच्या नोन डेन्सिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. पेट्रोल हॅज अ डेन्सिटी ऑफ 0.8 g/cc वेअर ॲज वॉटर हॅज 1 g/cc. ह्याचा अर्थ आहे की तुम्ही 1 क्युबिक सेंटीमीटरचा क्यूब घेतला आणि त्याच्यामध्ये पेट्रोल भरलं, द मास ऑफ दॅट पेट्रोल विल बी 0.8 ग्राम. आणि त्याच्यामध्ये जर वॉटर भरलं असतं तर त्याचं वजन हे 1 ग्राम असतं. सो थिंक अबाउट दिस, विच इज हेवियर. सो ऑब्वियसली वॉटर इज हेवियर दॅन पेट्रोल. डेन्सिटीज आपण किती एखादा सबस्टन्स जड आहे किंवा हलका आहे हे चेक करण्यासाठी वापरतो. सो हिअर वॉटर विन्स, बट इन द नेक्स्ट comparison water loses. Why? Because water has a density of 1 g/cc whereas mercury, the liquid metal, has a density of 13.6 g/cc. सो तुम्ही पाहू शकता पाण्यापेक्षा मर्क्युरी 14 टाइम्सने जास्त जड आहे. सो दॅट्स वाय वी यूज डेन्सिटीज टू कम्पेअर सबस्टन्सेस. गोईंग फर्दर, तुम्ही काही मेटल्स आजपर्यंत ऐकलं असतील, ॲल्युमिनियम अँड कॉपर. So aluminum has a density of 2.7 g/cc, but copper has a density of 8.9 g/cc. So here copper has more density than aluminum. जगामध्ये असेही काही ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांच्या डेन्सिटीज खूप कमी आहेत. सो तुम्हाला कुठले ऑब्जेक्ट्स माहिती आहेत? सो मोस्टली एअरची डेन्सिटी ही सगळ्यात कमी खूप जणांना माहीत असेल, दॅट इज 0.0013 g/cc. पण त्याच्यापेक्षाही कमी डेन्सिटी असणारे काही सॉलिड्स अवेलेबल आहेत, दोज आर कॉल्ड ॲज एरोजेल्स. त्यांची डेन्सिटी एअरपेक्षाही कमी असते, जे दिसायला तुम्हाला त्यांची साईज इथं दिसती आहे पण ते खूप कमी वेटचे असतात. लेट अस सॉल्व वन एक्झाम्पल फॉर डेन्सिटी. सो तुम्हाला इथे एक आईस क्यूब दिला विच हॅज अ व्हॉल्यूम ऑफ 8 cm³ अँड अ मास ऑफ 7.28 ग्राम. सो तुम्हाला असं म्हणतात व्हॉट इज इट्स डेन्सिटी. आपण पाहिलं आहे की डेन्सिटी इज डिफाईन्ड ॲज मास अपॉन व्हॉल्यूम, मास पर युनिट व्हॉल्यूम. सो वी कॅन पुट दिस व्हॅल्यूज अँड फाइंड आउट. So mass is 7.28 gram and volume is 8 cm³, or we can write cc as well. So on dividing we get 0.91 g/cc. तुम्ही पाहू शकता वॉटरपेक्षा आईसची डेन्सिटी थोडीशी कमी आली आहे, बिकॉज वॉटर हॅज अ डेन्सिटी ऑफ 1 g/cc आणि आईसची जी डेन्सिटी आपल्याला मिळाली आहे दॅट इज 0.91 g/cc. आणि त्यामुळंच सी वॉटरमध्ये आईसबर्ग्स तरंगत असतात बिकॉज दे हॅव लो डेन्सिटी. सो ते का फ्लोट करतात दॅट इज अ डिफरंट सब्जेक्ट ऑफ डिस्कशन. बट राईट नाव क्वेश्चन इज हाऊ कॅन वी राईट दिस डेन्सिटी इन kg/m³. जस्ट थिंक अबाउट दिस. सो वी नो दॅट 1 ग्राम इज 1000th पार्ट ऑफ किलोग्राम, or we can write it as 10⁻³ kilogram, and 1 cm³ is basically 10⁻⁻6 m³. We have already seen it. जर तुम्हाला ह्यात काही डाऊट्स असतील तर तुम्ही युनिट्स ऑफ एरिया व्हॉल्यूम पाहू शकता. सो यू विल गेट द अंडरस्टँडिंग की हाऊ इट इज डन. सो जर आपण यांना डिवाइड केलं आणि जर एक्सपोनंटचे रूल अप्लाय केले की हा -6 ह्या -3 मधून सबट्रॅक्ट होईल अँड -3 - -6 दॅट इज +3.
So on solving, you will get the answer as 10 raised to 3 kg per meter cube. So it means that जेव्हा जेव्हा तुम्हाला डेन्सिटी ग्राम पर सी सी पर मध्ये दिली जाईल त्यावेळी तुम्ही त्याला 1000ने मल्टिप्लाय करून और 10 raised to 3 ने मल्टिप्लाय करून यू कॅन कन्वर्ट दॅट युनिट इन टू के जी पर मीटर क्यूब. So just try to remember this. So let us solve one question based on that. So the question is, convert this density of 0.24 gram per cc into kg per meter cube. So basically this is 0.24 gram per cc can be written as gram upon centimeter cube. And we need to convert it into kg per meter cube. So let's do it step by step. How to convert this gram into kilogram? Think about this. How to convert centimeter cube into meter cube? Think about this. So we already know 1 gram is equal to 1 upon 1000 or 1000th part of kilogram, or it is 10 raised to minus 3 kilogram, or 1 centimeter cube is basically 1 centimeter the whole cube. So 1 centimeter means 1 upon 100 meter or 10 raised to minus 2 meter and raised to 3. So it can be converted into meter cube by just multiplying the exponents, that is 10 raised to minus 6 meter cube. So now we can say 1 gram is 10 raised to minus 3 kilogram and 1 centimeter cube is 10 raised to minus 6 meter cube. So on dividing them we get 0.24 into, now we can divide these exponents like this, 10 raised to minus 3 minus of minus 6 kg per meter cube, or it is 0.24 into 10 raised to minus 3 plus 6 or 10 raised to 3 kg per meter cube. सो तुम्ही तर पाहू शकता की जेव्हा जेव्हा ग्राम पर सी सीला के जी पर मीटर क्यूबमध्ये कन्वर्ट करायचं असेल यू कॅन मल्टिप्लाय इट विथ 10 raised to 3 और 1000. सो 1000ने मल्टिप्लाय केल्यामुळे हा डेसिमल पॉईंट 3 प्लेसेसनी शिफ्ट होईल अँड द आन्सर विल बी 240 kg per meter cube. Let's solve the second question. 1200 kg per meter cube. Let's convert into gram per cc. So it is the reverse process of whatever we did in the first question. So जेव्हा जेव्हा ग्राम पर सीसीला के जी पर मीटर क्यूबमध्ये करायचं आहे 1000ने मल्टिप्लाय करा. सो जेव्हा जेव्हा के जी पर मीटर क्यूबला ग्राम पर सीसीमध्ये करायचं आहे 1000ने डिवाइड करा. दॅट इज अ बेसिक रूल यू नीड टू रिमेंबर. सो 1200 के जी पर मीटर क्यूब ह्याला जर तुम्ही 1000ने डिवाइड केलं यू विल गेट द आन्सर इन ग्राम पर सी सी. सो द आन्सर वुड बी 1212 and 1.2 gram per cc. मास फाइंड आउट करायचं आहे आपल्याला एका स्टील क्यूबचं आणि त्याचं व्हॉल्यूम दिलेलं आहे दॅट इज 12.5 सेंटीमीटर क्यूब आणि त्याची डेन्सिटी दिली आहे 8000 kg पर मीटर क्यूब. सो हाऊ वी कॅन डू दिस? सो वी ऑलरेडी नो द डेन्सिटी, लेट्स राईट इट डी राईट नाउ, इज इक्वल टू मास एम पर युनिट व्हॉल्यूम व्ही. सो जर आपल्याला ह्यातून मास हवं असेल सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन शिफ्ट दिस व्हॉल्यूम टू लेफ्ट हँड साईड आणि ते तिथे जाऊन मल्टिप्लाय होईल. सो मास कॅन बी रिटन ॲज डेन्सिटी इन टू व्हॉल्यूम. So the density given is 8000 kg per meter cube and volume is in centimeter cube. So what we need to do is let's convert this unit into gram per cc or gram per centimeter cube. So what will happen? So how to convert this unit? So just divide it with 1000, you will get the answer. So 8000 by 1000. So basically 8000 by 1000. Now it is converted into gram per cc into volume is 12.5 cc. So now you can cancel these centimeter cubes, these 3 zeros, and finally it will be 8 into 12.5 gram, or it will be 100 gram, or we can write it as 0.1 kilogram. That is the final answer. If I take a circle of radius r आणि तेवढ्याच लांबीची जर मी एक आर्क घेतली तर जो अँगल ती आर्क सेंटरसोबत बनवते दॅट इज कॉल्ड ॲज 1 रॅडियन. सो जसे आपण अँगल डिग्रीमध्ये मोजतो तसेच रॅडियनमध्ये सुद्धा मोजले जातात. रॅडियन इज ऑल्सो डिनोटेड बाय अ सिम्बॉल सी ओव्हर द हेड. जर मी एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं तर टोटल अँगल वुड बी 360 डिग्री. जर मी हाफ रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं द अँगल वुड बी 180 डिग्री. आणि जर मी अशा आर्क मोजत गेलो की मी अजून एक रॅडियन घेतला तर तुम्ही पाहू शकता थोडासा पार्ट शिल्लक आहे. सो 180 डिग्री इज बेसिकली 3 रॅडियन प्लस समथिंग. सो व्हॉट इज दिस समथिंग?
this something has a value of 0.159265359 or nearly 3.14. So basically I can write 180 degree is 3.14 radian, and this 3.14 radian is called as pi radian. सो तुम्हाला अँगलचे युनिट्स कन्वर्ट करताना ही सगळ्यात महत्त्वाचं रिलेशन क्लिअर पाहिजे की 180 डिग्री मीन्स पाय रॅडियन. आपण आजच्या व्हिडिओमध्ये रॅडियन आणि डिग्री ह्यांचं युनिट कन्व्हर्जन कसं करतात हे शिकणार आहोत. सो लेट्स गो फॉर इट. सो आपण पाहिलं की पाय रॅडियन मीन्स 180 डिग्री. सो दिस इज अ बेसिक कन्व्हर्जन बिटवीन रॅडियन अँड डिग्री. जर मी दोन्हीकडे 180 डिवाइड केलं, सो व्हॉट आय विल गेट? सो आय विल गेट पाय बाय 180 रॅडियन मीन्स 1 डिग्री. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला डिग्रीला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल त्यावेळी तुम्ही पाय बाय 180ने मल्टिप्लाय कराल, ऑर इन रिव्हर्स जेव्हा जेव्हा तुम्हाला रॅडियनला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तुम्ही 180 बाय पायने मल्टिप्लाय कराल. सो लेट्स सॉल्व सम क्वेश्चन्स ऑन इट. So the first question is convert pi by 3 radian into degrees. So we have already seen pi by 3 radianला जर डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल, so what is 1 radian? It is basically 180 by pi. So just multiply with 180 upon pi. You'll get the answer into degrees. So pi ला pi cancel out होईल, 180 by 3 that will be 60 degrees. This is the answer. Or going to the second question, convert 120 degree to radian. So आपल्याला माहिती आहे की डिग्रीला रॅडियनमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. So 120 degree, you just multiply it with pi by 180 and you'll get the answer into radian. If you divide with 60 on both the sides, so 63s are 62s are, and the answer will be 2 pi by 3 radian. Let us solve some more questions. So the first question is pi by 8 radian means how many degrees? So आपल्याला रॅडियनला डिग्रीमध्ये कन्वर्ट करताना जस्ट रिमेंबर की पायला कॅन्सल करायचं. त्यामुळं जर तुम्ही असं कधी कन्फ्यूज झाला की इथं मल्टिप्लाय करताना पाय बाय 180 करू का 180 बाय पाय करू, सो जस्ट मल्टिप्लाय इट विथ 180 बाय पाय सो दॅट द पाय विल बी कॅन्सल्ड आउट. अँड हेन्स 180 बाय 8 वी हॅव ऑलरेडी सीन की 8नं जेव्हा डिवाइड करताय त्यावेळी बेसिकली 2ने 3 वेळा डिवाइड कराल. सो 180चं हाफ हे 90 असेल, 90चं हाफ हे 45 आणि 45चं हाफ हे 22.5 डिग्री असेल. सो दिस इज द आन्सर. गोइंग टू द सेकंड क्वेश्चन, 90 डिग्री मीन्स हाऊ मेनी रेडियन्स? सो जेव्हा आपण डिग्रीला रॅडियनमध्ये कन्वर्ट करतो आहे, यू जस्ट नीड टू मल्टिप्लाय इट विथ पाय बाय 180. सो 91 जा 92 जा अँड द आन्सर विल बी पाय बाय 2 रॅडियन ऑर सी. सो दिस इज पाय बाय 2 रॅडियन. गोइंग टू द थर्ड क्वेश्चन, 2 पाय बाय 3 रॅडियन्स मीन्स हाऊ मेनी डिग्रीज? सो आपण ऑलरेडी पाहिलं आहे की 2 पाय बाय 3 ह्याला जर आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल, यू जस्ट मल्टिप्लाय इट विथ 180 बाय पाय सो दॅट दिस पाय पाय विल गेट कॅन्सल्ड आउट. And 3 1s are 3 6s are or 60s are 180. So 2 into 60 that is 120 degree. So हे एवढं सोपं आहे. Going to the fourth question, 270 degree means how many radians? So तुम्ही इथं पाहू शकता की 90 degrees म्हणजे पाय बाय 2 होतं. So 270 will be 3 pi by 2, 3 times of this. But let's solve it. So 270 into pi by 180. So you can cancel this 0 out. And 9 2s are 9 3s are, so the answer is 3 pi by 2 radian. So this is how you can do this conversion. So here are some questions for you. I want you to take some time and solve them and just check whether your answers are correct or not. So let's go further with some basic questions. सो तुम्हाला असं म्हणतायत की इन अ ट्रायंगल, लेट्स कॉल इट ABC, द अँगल्स आर गिवन इन अँड यू नीड टू फाइंड आउट द मिसिंग अँगल. सो अदर 2 angles आर पाय बाय 3 and पाय बाय 4. सो फाइंड आउट दिस अँगल. सो बेसिकली पाय बाय 3 मीन्स वॉट? सो पाय बाय 3 इज इन रॅडियन. यू नीड टू कन्वर्ट इट इंटू डिग्रीज, सो मल्टिप्लाय इट विथ 180 बाय पाय. सो द आन्सर वुड बी 60 degrees. And what is pi by 4? It is basically pi by 4 radians or 180 by pi. So this will be 45 degree. So तुम्हाला डिग्रीजमधून अँगलचा फील येतो. So this pi by 3 is basically 60 degree and pi by 4 is basically 45 degrees. So the other angle we can find it out using the sum property. So 60 degree plus 45 degree plus this question mark,
they add up to 180 degrees. So the answer to this will be equal to 75 degrees. So I hope you are clear with the answers. तुम्ही इथे एक ट्रिक ही यूज करू शकता की तुम्हाला माहिती आहे की पाय म्हणजे 180 डिग्री आहे. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की व्हॉट इज पाय बाय 3 इन डिग्रीज, सो तुम्ही पायच्या ऐवजी 180 डिग्री हे पुट करू शकता. यू विल गेट द आन्सर 180 बाय 3 दॅट इज 60 डिग्री. सो दॅट इज अ बेसिक शॉर्टकट ट्रिक फॉर दिस कन्वर्जन. लेट अस सॉल्व वन मोर क्वेश्चन. देर इज अ ट्रँगल अगेन ABC. इट इज अ राईट अँगल ट्रँगल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक अँगल ओबियसली 90 डिग्री असेल आणि दुसरा अँगल पाय बाय 4 दिला आहे. So they have asked what is the length of this side AC. So think about this. Pause this video and think about this. So let's solve it. Pi by 4 means what? So basically this angle can be converted into degrees. Pi by 4 radian to 180 by pi. And on solving 180 by 4 or 180 is a half 90 असेल, 90 is a half 45 असेल. So this is 45 degree. So this angle is basically 45 degree. त्यामुळे हा दुसरा अँगल सुद्धा 45 डिग्री असेल. अँड हेन्स दिस इज अ राईट अँगल आयसोसेलेस ट्रँगल. आणि आयसोसेलेस ट्रँगलमध्ये एक साईड जर 4 सेंटीमीटर असेल तर दुसरी साईड ही 4 सेंटीमीटर असेल. अँड बेस्ड ऑन दिस वी कॅन फाइंड आउट द लेंथ ऑफ द हायपोटेनस युजिंग पायथागोरस थेरम. सो ऑन सॉल्विंग इट इज व्हेरी बेसिक क्वेश्चन. वी गेट द आन्सर ॲज 4√2 सेंटीमीटर. If you don't know how to use Pythagoras theorem, there is a video on my channel. So I hope तुम्हाला कन्वर्जन्स लक्षात आलेले आहेत की हाऊ टू कन्वर्ट डिग्रीज इंटू रॅडियन्स अँड रॅडियन्स इंटू डिग्रीज. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.